नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता दिव्याला घेऊन सगळेजण हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आणि त्याच वेळेस माई आजी म्हणते की वंदे, तू रडू नकोस आणि एवढी काळजी करू नकोस. देवाचे लक्ष आहे आपल्या पोरींकडे. आणि तेवढ्यात आता लक्ष्मण तिथे येत म्हणतो की सीताई, मी आशू आणि शिवाला फोन लावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांचा फोन काही लागतच नाही. तर सीताई म्हणते की तुम्ही ना भाऊजी, तुम्ही प्रयत्न करत राहा. आणि आता लक्ष्मण उर्मिला समोर येत म्हणतो की उर्मिला, सगळं काही ठीक होईल, तू काळजी करू नकोस. उर्मिला म्हणते की अहो, काळजी कशी करू नको, दिव्या ज्या ठिकाणाहून पडली ना तिथे मीच होते. लक्ष्मण म्हणतो हे बघ, त्या ठिकाणी सगळेच जण होते आणि काय झालं ना ते सगळ्यांनी बघितलं. उगाच तू कशाला काळजी करतेस उर्मिला. आणि तेवढ्यात आता कीर्ती तिथे येते आणि कीर्ती म्हणते की दिव्याचं मिसकॅरेज झालंय. हे ऐकून आता लक्ष्मण मोठ्याने कीर्तीवर ओरडतो आणि म्हणतो की परस्पर निर्णय कसा घेता तुम्ही, आणि डॉक्टर कुठे आहेत? मी दिव्याच्या रूममध्ये आलो होतो, तिथेही कोणी नव्हतं. लक्ष्मण रागाने सुहासला म्हणतो, सुहास, तुलासुद्धा कळत नाही का, छोटी गोष्ट आहे का ही? सीताई आता लक्ष्मणला समजावते आणि शांत करते. सुहास म्हणतो की त्याचं झालं काय ना, एवढी अर्जन्सी होती, जिथे डॉक्टर होते ना तिथे आम्ही त्यांना घेऊन गेलो. आणि त्यानंतर आता कीर्ती म्हणते आम्ही तुम्हालाच बोलवायला आलो. ते ऐकताच आता माईच्या जीवातला जीव निघून गेलेला असतो. माई आजी म्हणते कीर्ती, दिव्याला काय झालंय? खडकन माई उठून उभा राहते. कीर्ती म्हणते भाऊ कुठे? तर माई आजी म्हणते कीर्ती, मी तुला विचारते काय झालं ते तरी सांग. आणि उर्मिला म्हणते की कीर्ती, अगं सांग ना काय झालंय ते. सुहास म्हणतो की आपण ना कीर्ती सगळ्यांना तिकडेच घेऊन जाऊया. तर कीर्ती म्हणते सुहास थांब. कीर्ती म्हणते की आजी, दिव्या बरी आहे पण बाळाला डॉक्टर काही वाचवू शकले नाही. आणि ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. ते ऐकताच आता वंदना चक्कर येऊनच खुर्चीवर बसते आणि आता डोक्याला हात लावते. तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की आई आजी, ते दोघं आमच्याच तिकडे आहेत, तुम्ही चला ना पटकन. माई आजीने आता तोंडाला हात लावलेला असतो तर लक्ष्मणची आता बोबडीच वळालेली असते. पळतच आता सगळेजण दिव्याच्या रूममध्ये धाव घेतात. दरवाजा उघडून आता सगळेजण दिव्या दिव्या करत दिव्या शेजारी बसतात. वंदना म्हणते दिव्या बाळा नको रडूस तू. चंदन आता कॉटच्या खाली स्तब्ध बसलेला असतो आणि रडतच वंदना म्हणते की दिव्या, हे काय होऊन बसलं ग? तेवढ्यात आता लक्ष्मण आणि भाऊ तिथे येतात. माई आजी म्हणत होते की मी सांगत होते दिव्या तुला की उड्या मारू नकोस म्हणून. माई आजी म्हणते की कुणाची नजर लागली काय माहिती. वंदना रडतच म्हणते की दिव्या बोल ना, काय झालं हे सगळं? कीर्ती, दिव्या सगळेजण आता नाटक करत आता तिथे बसलेले असतात. रडतच वंदना म्हणते की आम्ही सगळे तुझ्यासाठी होतो, तू आमचं का नाही ऐकलंस? आणि रडतच दिव्या म्हणते की तुम्ही काय म्हणताय? अहो, मला काय माझं बाळ नको होतं का? मला माझं बाळ हवं होतं आणि मला धक्का दिला ना म्हणून मी पडले. ते ऐकताच आता वंदना, माई आजी सगळ्यांना मोठा धक्का बसतो. सगळेजण आता दिव्याकडे बघू लागतात. वंदना म्हणते दिव्या तू काय बोलते? तर दिव्या म्हणते हो, मी खरं तेच बोलते. आणि मला दिव्या म्हणते की मुद्दाम पाडलंय आणि ते या बाईने पाडलंय असे म्हणत दिव्या आता उर्मिलाकडे हात करते. ते ऐकता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर वंदना म्हणते की दिव्या तू काय बोलतेस? दिव्या म्हणते की आई, आत्तासुद्धा तू यांचीच बाजू घेणार आहे का? उर्मिला, लक्ष्मणला आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. ओरडतच दिव्या म्हणते की 2 दिवस चांगले गेले म्हणून यांनी यांच्या मनातला राग आत्ता बाहेर काढला आणि यांनी हे असं केलं. कीर्ती आता आगीत तेल होतच म्हणते की दिव्या, अगं काय बोलतेस तू? आम्ही समजू शकतोस तू पडली म्हणून, पण तू हे काय बोलतेस? कोणावरती आळ घेतेस? कीर्ती म्हणते कदाचित दिव्या शॉकमध्ये असेल म्हणून ती असं बोलत असेल. दिव्या म्हणते नाही, मी शॉकमध्ये नाही आहे, मी पूर्ण शुद्धीत बोलते. रडतच दिव्या म्हणते की या बाईने मला धक्का दिला म्हणून मी पडले आणि म्हणून माझं बाळ गेलं. आणि दिव्या आता उर्मिलाकडे पुन्हा एकदा बोट करते. उर्मिला आता म्हणते दिव्या, अगं तू काय बोलतेस? अगं मी खरंच काही केलं नाही, तुला धक्कासुद्धा दिला नाही, काय बोलतेस तू हे? उर्मिला म्हणते दिव्या तू काय बोलतेस? अगं जेव्हा तू पडत होती ना, तुझा पाय सटकला त्यावेळेस मी तुला धरलं आणि सावरण्याचा प्रयत्न केलाय. तर दिव्या ऐकायला तयार नसते. दिव्या म्हणते नाही, तुम्ही खोटं बोलताय, तुम्हीच मला ढकललं. संपदाचा हात धरून आता उर्मिला म्हणते मी संपदाची शपथ घेऊन सांगते दिव्या, मी तुला धक्का नाही दिला. लक्ष्मण म्हणतो की दिव्या ती असे का करेन? तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माई आजी म्हणते की दिव्या तू खूप मोठा आरोप करतेस, तुला कळतंय का? तू काहीतरी वेगळं बघितलं असेल. आणि आता पुन्हा उर्मिला समजावण्याचा प्रयत्न करते पण आता ऐकणार ती दिव्या कुठली? प्लान करूनच तिने उर्मिलावरती सगळा आळ घातलेला असतो. आणि तेवढ्यात आता सीताई म्हणते हे सगळं काय चाललंय? कीर्ती म्हणते की आई तू काय बोलतेस? दिव्या जे आरोप करते ना तो आरोप खूप मोठा आहे. कीर्ती म्हणते की उद्या जर काकूच्या ठिकाणी जर मी असते तर हिने सुद्धा माझ्यावर असा सेम सारखाच आरोप केला असता.
आणि आता भाऊ सगळ्यांना समजावत म्हणतात की तुम्ही सगळ्यांनी शांत बसा बरं अगोदर. हे असं तुम्ही एकमेकांवरती जे आरोप करताना त्याने काहीच फरक पडणार नाही आहे. भाऊ म्हणतात वाटलंच तर आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊयात. माई आजी म्हणते की आता काय उपयोग, डॉक्टरांनी सांगितलं ना पोटातलं बाळ पडलं, मग आता काय चेक करून उपयोग, असे म्हणत आता माई आजीसुद्धा पस्तावा करू लागते. आणि आता माई आजी म्हणते की आमचं जे नुकसान व्हायचं होतं ते झालंच की आता काय उपयोग. तर आता दिव्या की उर्मिलावरती मारायला धावते आणि म्हणते हे सगळं जे काही झालं ना ते या बाईमुळे झालं. सगळेजण आता दिव्याला पकडू लागतात. दिव्याकडे बघत आता सगळेजण म्हणतात की दिव्या तू हे काय करतेस. नाटक करत कीर्ती म्हणते की दिव्या तू शांत बस बरं का, काकूनी काहीच केलेलं नाहीये, उगाच काकूवरती तू असा आरोप करू नकोस. कीर्ती म्हणते की भाऊ तुम्ही काय समजावतात, अहो आपल्या घरातल्या माणसावर हे आरोप करतात, मग ते काय ऐकून घ्यायचं का. माई आजी म्हणते हे बघ कीर्ती, जे घडलं ते घडायचं, मग असं बोलून काय उपयोग होणार आहे आत्ता. माई आजी म्हणते की माझ्या या लेकराकडे बघ, त्या बिचारीचा यामध्ये काय दोष होता. सीताईसुद्धा आता सगळ्यांना समजावू लागते आणि म्हणते की असं एकमेकांवरती आरोप करून काही होणार नाही, शांत व्हा सगळ्यांनी. दिव्या ऐकायला तयार नसते. दिव्या म्हणते की नाही मी अजिबात शांत होणार नाही आहे. उर्मिलाला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं आणि उर्मिला म्हणते की माझ्या मनात असं पाप विचारसुद्धा येणार नाही, बाळ पाडणं ही गोष्ट तर वेगळीच राहिली बाजूला, असे म्हणत रागाने उर्मिला तिथून निघून जाते. तर उर्मिला पाठोपाठ आता संपदा आणि लक्ष्मण देखील आतमध्ये निघून गेलेले असतात. आता वंदना म्हणते जे घडलं ना ते एक अपघात होता, पण या पोरीने तिचं बाळ गमावलंय, तिला वाईट तर वाटणारच ना. तेवढ्यात आता भाऊ सगळ्यांकडे बघतात आणि म्हणतात की चला आता सगळ्यांची जाण्याची व्यवस्था करतो मी. आणि एवढ्यात आता भाऊ बाहेर येतात. तर शिवा आणि आशू पटकन आता तिथे रिसॉर्टमध्ये आलेले असतात. भाऊ आता त्यांच्याकडे धाव घेतात. भाऊ म्हणतात शिवा आशू अरे तुम्हाला किती फोन केले आणि तुम्ही किती उशिरा आलात. आशू म्हणतो की भाऊ तिकडे नेटवर्क नव्हतं. आशू म्हणतो की मग आम्हाला सगळे रस्त्याने चालतच यावं लागलं भाऊ. तर भाऊ म्हणतात ठीक आहे. आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो भाऊ तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का, पण काय झालं. तेव्हा आता भाऊ म्हणतात इकडे खूप विपरीत घडलं. शिवा म्हणते काय झालं. तर भाऊ घडलेली सगळी हकीकत आशू आणि शिवाला सांगतात. ती हकीकत ऐकून आता दोघांना देखील सगळ्यात भयानक धक्का बसलेला असतो. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की नाही उर्मिला काकूना असं कशाला करतील, दिव्याचा काहीतरी गैरसमज होतोय. आणि पटकन आता शिवा ही दिव्याकडे येते आणि दिव्या शेजारी बसते. तर आता दिव्या ही जोरजोराने शिवाच्या मिठीत येत रडू लागते. रडतच आता दिव्या शिवाला म्हणते की बघ ना चंदनची अवस्था काय झाली, मी काय करू आणि मी सगळं काही गमावलं, असे म्हणत मोठमोठ्याने दिव्या आता रडू लागते. आणि आता शिवा ही दिव्याला समजावू लागते. शिवा म्हणते की काकूने कशाला असं काहीतरी केलं असेल, दिव्या तू काहीही बोलू नकोस. तर आता रागाने हात झटकून दिव्या म्हणते शिवा तू जा इथून. शिवा आता सीताईकडे बघते आणि रागाने आता शिवा देखील तिथून निघून जाते. तर कीर्ती तिरप्या डोळ्यांनी दिव्याकडे बघते. तर दिव्यासुद्धा खुश झालेली असते. शिवाच्या डोळ्यात देखील आता पाणी आलेलं असतं आणि शिवा बाहेर येत भाऊ आणि आशूसमोर येते आणि म्हणते की कुणाची नजर लागली काय माहिती. आणि आता आशू म्हणतो की मी जाण्याची व्यवस्था बघतो काहीतरी. भाऊ म्हणतात नाही आशू तू इथे थांब, इथे तू सगळ्यांना आधार दे. तू निघून जाताच आता इकडे आशू शिवाला म्हणतो की शिवा तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीमागे. पटकन आता आशू आणि शिवा पुन्हा दिव्याकडे येतात. शिवा आता दिव्याला समजावते. तर इकडे आता आशू चंदनला समजावतो. दिव्याचं नाटक काही थांबत नसतं, दिव्याचं रडणं काही थांबत नसतं आणि जसे काही बाळावरती तिचं खूप प्रेम होतं असं आता दिव्या सगळ्यांना दाखवत असते. तेवढ्यात आता चंदन पुढे येत दिव्या शेजारी बसतो. दिव्याचा हात आपल्या हातात घेत आता चंदन म्हणतो की दिव्या अगं मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि मीच चुकलो, कारण मी तुला असं एकटं सोडून जाणार नव्हतं, मी प्रॉमिस केलं होतं, तरीसुद्धा माझ्याकडून चूक झाली आणि जबाबदारी स्वीकारण्यात दिव्या मी चुकलो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असे म्हणत चंदन आता पस्तावा करू लागतो. इकडे आता पटकन दिव्या रडतच म्हणते की शिवा मी तुझी बहीण आहे आणि तुला हे सगळं चुकीचं नाही का वाटत. शिवा म्हणते की मला सगळं कळतंय पण आत्ता बोलण्याची ही वेळ नाही आहे, दिव्या तू प्लीज शांत हो. आणि लगेच आता उर्मिला म्हणते की मी काहीच केलेलं नाही आहे शिवा, तिचा पाय सटकून ती पडली, उलट मी तिला सावरायला तिला धरलं. आणि उर्मिला म्हणते की तेव्हा शिवा मी असले आरोप ऐकून घेणार नाही बरं का. उठून उभा राहत शिवा म्हणते की काकू मला सगळं कळतंय पण आता तिची सुद्धा अवस्था ती नाही आहे समजून घेण्याची आणि तिच्या वतीने मी तुमची माफी मागते. सीताई म्हणते उर्मिला तू जरा संयम ठेव ना स्वतःवर, तू तरी अशी का करतेस. सीताई म्हणते उर्मिला तू शांत हो बरं, आपण नंतर बोलूयात.
आता उर्मिला म्हणते की ताई तुम्हाला का शांत व्हायला सांगते, सगळ्यांना असंच वाटतंय का मी हे मुद्दाम केलंय म्हणून. उर्मिला म्हणते की एवढी वाईट आहे का मी. आणि पुन्हा एकदा उर्मिला तेथून निघून जाते तर लक्ष्मण आणि संपदा देखील उर्मिला पाठोपाठ जातात. आणि त्यानंतर आता उर्मिला ही बेडरूममध्ये येते आणि म्हणते की आता माझ्यावर जर कुणी असा पुन्हा आरोप केला ना तर मी खपून घेणार नाही. तेवढ्यात आता शिवा आणि दिव्या देखील तिथे आलेले असतात. तर आता दिव्या म्हणते की काय झालं, शेवटी तुम्ही माझं बाळ मारलंच ना. तर आता उर्मिला म्हणते की दिव्या माझ्यावर असा खोटा आरोप करू नकोस, मी तो सहन करणार नाही आहे आता. तर आता शिवा म्हणते की पण दिव्या कशाला उगाच खोटं बोलेन. आणि आता शिवाने देखील दिव्याची बाजू घेतलेली असते. आणि आता उर्मिलाला धक्का बसतो. तर आता खरे सत्य शिवा कशी समोर आणणार आणि दिव्या कीर्तीचे कारस्थान समोर आणून शिवा कसा त्याचा पर्दाफाश करणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.